नमस्कार, मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन झणझणीत पिठलं। हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता, भन्नाट असं लागतं। आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे बाजारात भाज्या खूप कमी प्रमाणात येत आहेत आणि रोज रोज रस्सा भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा पिठलं नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करू। प्रथम आपण पिठलं बनवण्यासाठी जे वाटण लागतं ते वाटून घेऊयात। तर एका मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, लसूण जरा जास्त घाला, खूप छान चव येते। आणि थोडीशी वाटणात कोथिंबीर घालायची म्हणजे पिठलं खूप छान लागतं। आता टोपण लावून आपण याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी जाडसर असं याला वाटून घेतलं आहे मिक्सरमधून। आता वाटण तयार आहे, आपण फोडणी देऊयात। त्यासाठी मी कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेते। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण टाकून घेऊयात अर्धा चमचा जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचंय, खूप छान चव येते। आणि 10 ते 12 फ्रेश कढीपत्त्याची पानं। आणि आता आपण जो मिरचीचा लसणाचा ठेचा बनवून घेतला होता तो टाकून आपण याला परतून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी परतून घेतलं थोडं आणि आता यामध्ये कांदा टाकून घेते। जर तुम्हाला ठेचा परतवायचा जास्त नसेल तर तुम्ही अगोदर कांदा टाकून घ्या आणि मग नंतर तुम्ही मिरचीचा ठेचा टाकून घ्या, पण मला असं आवडतं त्यामुळे मी या पद्धतीने केलं आहे। या पद्धतीने देखील खूप छान होतं। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आपण याला परतून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर कांदा खूप मऊ होतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, हळद शेवटी टाकायची म्हणजे करपत नाही। आता मिक्स करून घेऊयात आपण चांगलं। तर या पद्धतीने कांदा चांगला मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये पाणी ओतून घेणार आहे। यात मी 2 ग्लास पाणी ओतून घेणार आहे। छोटे ग्लास आहेत त्यामुळे मी 2 ओतणार आहे। तुम्हाला पिठलं कसं आवडतं, घट्ट जास्त आवडतं की पातळ थोडं, त्याच्यावर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आता या पाण्याला आपण उकळी काढून घेऊयात। तोपर्यंत आपल्या पिठल्यात गुठळ्या न होण्यासाठी आपण काय करावं लागेल ते पाहूयात। तर 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून याला आपण अशी याची स्लरी बनवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या बेसन पिठाच्या गुठळ्या होत नाहीत पिठल्यामध्ये। तर या पद्धतीने आता ही स्लरी बनवून तयार आहे। आता आपण पाणी उकळलंय का पाहू। तर बघा 5 मिनिटं झालेले आहेत, पाणी उकळलेलं आहे। तर आता गॅस कमी करायचा आणि हे पीठ आहे ते एकदा हलवून घ्यायचं आणि एका हातात हे भांडं धरायचं, एका हातात असं एक उलटण घ्यायचं किंवा पळी, या पद्धतीने आपण हे हटवून घ्यायचं आहे। तर बघा, फास्ट प्रोसेस करायची आहे, पिठलं घट्ट होतं। तर या पद्धतीने तर बघा चांगलं हटवून घ्यायचं आहे, अजिबात एकही गुठळी होऊ द्यायची नाही आपल्याला। तर गॅस कमी करायचा आहे पूर्ण आणि या पद्धतीने आता यावरती झाकून ठेवून आपण 7 ते 8 मिनिटं रटरट असं शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, तुम्हाला मी दाखवते पिठलं शिजलं कसं ते ओळखायचं। तर हे बघा, वरून असं तेलाचा तवंग आल्यासारखा दिसतो ना, तेव्हा समजायचं आपलं पिठलं अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे। वरून खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी मला अशी आवडते त्यामुळे मी या पद्धतीने केलं आहे। तुम्हाला थोडंसं पातळ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त वाढवू शकता। तर बघा, हे सुद्धा खूप मस्त असं पिठलं झालेलं आहे, भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता, अगदी भन्नाट असं लागतं। तर आता पिठलं तयार आहे, मी एक गरमागरम भाकरी केली आहे, मस्त अशी भाकरी पण मी थापून घेतलेली आहे। आता तिला भाजून घेत आहे। तर बघा, आपण उलटून घेऊयात भाकरी, मस्त अशी खालच्या बाजूने भाजलेली भाकरी आहे। आता आपण तिला चांगली भाजून घेऊयात। तर या पद्धतीने मी गॅसवरती भाजून घेत आहे, अगदी टम्म अशी आपली ही भाकरी फुगत आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी गरमागरम भाकरी, पिठलं सोबत कांदा, मिरचीचा ठेचा आणि भात, वा क्या बात है, खूप छान लागतो बेत, नक्की करून बघा एकदा। तर मस्त अशी आपली भाकरी तयार आहे, सोबत मी भात देखील करून घेतलेला आहे। आणि एवढं आहे म्हटलं, कांदा कधीही चिरून घ्यायचा नाही पिठलं खाताना, असा बुकीने फोडून घ्यायचा म्हणजे त्याची चव अगदी गावरान पद्धतीने येते। तर आता ताट वाढून घेतलेलं आहे मी, भाकरी भात कधीही पांढरा ठेवायचा नाही त्याच्यावरती, म्हणून मी कढीपत्त्याचं पान ठेवलं आहे, सोबत बुक्कीने फोडलेला कांदा,
2 मिरच्या आणि तुमच्याकडे ठेचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, भन्नाट असं लागतं. सोबत बेसन बघा किती मस्त झालेलं आहे. वरून थोडंसं तेल, जे खायचं तेल आहे ते टाकलेलं आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर ते तूप टाका. थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर. तर मस्त असा आपला झणझणीत गावरान पिठलं भाकरी भाताचा बेत तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली? रेसिपी थोडी जरी आवडली ना तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारीलच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.